कसे खेळतात यासाठी कुटुंबीय अगदी आता महिला वर्ग देखील मॅचेस पाहतो। ओहो बॉल वळवलाय टिपिकल या ठिकाणी संजय गायकवाड पहिलाच बॉल थोडीशी फ्लाइट दिली बॉल वळवला डावखुरी आदर्शच्या बॅटर साठी जो आदर्श चेंडू पाहिजे ना तोच या ठिकाणी टाकला आणि पहिला चेंडू जर पाहिलं तर निर्धाव टाकलाय भूषण पुन्हा एकदा फ्लाइट देण्याचा प्रयत्न जरूर होता त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली आहे फेकी देखील तेवढीच तत्परतेने तिकडे केली एकच धावेवर समाधान मानावं लागेल पहिल्या 2 बॉलवर केवळ एक धाव 56 धावा धाव फलकावर आहे एका बाजूला वरंगळवाडी एका बाजूला महाराजा फायटर यांच्यातील फाईट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये विशाल गायकवाड या स्पर्धेमध्ये विशाल गायकवाड यांना मी पॉइंटला षटकार मारताना पाहिलंय 56 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत गारखिंडी तसं पाहिलं तर 60-70% भाग हा डोंगरांनी वेढलेला आहे आणि त्याच्या मधोमध असणारं गाव पावसाळ्यात गारखिंडीला आल्यानंतर एक वेगळाच नजारा असणार आहे नक्कीच कोर्टनचा खंडोबा देखील समोरच आपल्याला पाहायला मिळतो बऱ्यापैकी नगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरची जी गावं आहेत त्या गावांपैकी एक नगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं गाव गारखिंडी यावेळेला अँगल बदललाय टप्पा पडल्यानंतर बॉल गरकन वळलाय आणि याची रक्षकांकडे गेलाय डॉट बॉल कौतुक करावं लागेल संजय गायकवाड यांचं शेवटच्या षटकात 3 चेंडूत केवळ एक धाव दिली आहे अनुभव आहे त्यांच्याकडे क्रिकेटला वय नसतं असं म्हटलं जातं आणि हा अनुभव दाखवण्याचा प्रयत्न संजय गायकवाड यांनी या ठिकाणी केलाय 3 चेंडूत एक धाव केवळ खर्च केली आहे सुंदर फिरकीपटू फिरकी गोलंदाजी आणि यावेळेला दांडी 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 गुल बोल प्रवीण नवीन बॅटर मैदानात जात आहे 4 बॉल मध्ये केवळ एक धाव दिली आहे सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील बॉल गरगर 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 वळवतायत संजय गायकवाड आणि तुम्हाला सिद्ध करण्यासाठी तुम्ही ओपनिंगलाच यायला पाहिजे असं काही नाही तुम्हाला पहिली ओव्हरच टाकायला पाहिजे असं काही नाही शेवटच्या ओव्हरला सुद्धा तुम्ही प्रभावित करू शकता आणि बॅटिंगनेही प्रभावित करू शकता सध्याच्या घडीला संजय गायकवाड ती भूमिका निभावतायत 4 बॉल मध्ये केवळ एक धाव दिली आहे आणि आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी केली आहे भूषणला नॉन स्ट्राईकला पाठवण्यामध्ये यशस्वी राहिलेत यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय तिकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली परंतु भूषण म्हणतील आता मी स्ट्राईक घेतो पाहूया 5 बॉल मध्ये केवळ 1 रन दिली आहे 2 धावा केवळ दिलेल्या आहेत 57 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत परंतु भूषण आता हा बॉल खूप महत्वाचा आहे संजय कसा टाकणार भूषण कसा टोलावणार कारण एखादा मोठा फटका गरजेचा आहे वरंगळवाडीला परंतु दुसऱ्या बाजूला महाराजा फायटर म्हणत असतील आतापर्यंत जशी ओव्हर गेली आहे तशी शेवटपर्यंत जाऊ देत याची अपेक्षा त्यांना देखील असणार आहे गारखिंडी प्रीमियर लीग प्रत्येक मॅच महत्वाची आहे प्रत्येक षटक महत्वाचं आहे प्रत्येक बॉल सुद्धा महत्वाचा आहे बॉल वळवलाय या वळलेल्या बॉलला पाठवलं परंतु तिकडे होते फिल्डर सगळ्यांना विनंती डीजे एक मिनिट डीजे पहा क्रिकेटच्या खेळाला वय नसतं आणि शेवटची ओव्हर केवळ 2 धावांची टाकली आहे सगळ्यांना विनंती असेल बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये आणि असं वाटत होतं दीपक सर धावसंख्या 70 कडे निघाली परंतु 2 धावांचं षटक टाकलं सामन्याचा टर्निंग पॉइंट संजय गायकवाड यांचे हे षटक राहिलाय परंतु एकच डाव झालाय एक डाव अजून बाकी आहे त्यामुळे दुसऱ्या डावात काय होईल पाहायचंय मॅच जिंकण्यासाठी 58 ची आवश्यकता
संदीप जिंजाड आपण संपर्क साधायचा लवकरात लवकर या संदीप जिंजाड या दुपारच्या सत्रामध्ये रंग भरण्याचं काम मात्र या ठिकाणी केलंय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे डान्सिंग अंपायर पारनेर तालुक्यातील देवभोरे गावचे सुपुत्र अनिल बेलोटे सर म्हणजे एक जुने जाणते समालोचक देखील अगदी सीताराम दादांच्या तालमीत म्हणजे किंवा सीताराम दादांबरोबर त्यांनी समालोचन केलंय असे बेलोटे सर आहेत। सलामीची जोडी मैदानात दाखल झाली प्रवीण गावडे आणि त्यांच्या जोडीला संजय गायकवाड। पहिलाच बॉल पन्नाट वेगात पहिला मिळालाय एसटी रक्षकाच्या दिशेने जातोय डॉट बॉल। प्रवीण आहेर पहिला बॉल डॉट टाकलाय कमी धाव संख्या झाली म्हणून काय झालं आम्ही फाईट करणार हेच इकडे सांगतायत। मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 58। फुल टॉस बॉल त्याच्यावर आक्रमण केलाय पाहूया किती लांब बॉल जाईल। यस आणि एक मोठी विकेट मोठा मासा गळाला लागला प्रवीणच्या विकेट। नवीन बॅटर मैदानात आलेले आहेत रोनक शिंदे आणि जोडीला जर पाहिलं तर संजय गायकवाड आहेत। मामाची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला महाराजा टीम साठी। महाराजा फायटर्स आणि वरंगळवाडी संघाचा आता आत्मविश्वास वाढला असणार आहे। जरी पहिल्या डावात ती मोठी धावसंख्या नसेल झाली परंतु सुरुवातीलाच प्रवीण गावडे सारखा फलंदाज माघारी पाठवल्या कारणाने मात्र मॅच मध्ये ते देखील आहेत। एका बाजूला वरंगळवाडी शंकरजी जिंजाड मंजाभाऊ जिंजाड नितीनभाई जिंजाड यांचा संघ आहे। दुसऱ्या बाजूला दीपकजी गायकवाड मेजर विकासजी गायकवाड कुमार रौनक शिंदे युवा गायकवाड। वेग या ठिकाणी प्रचंड पाहायला मिळतोय। राजू विठ्ठल जिंजाड कुमार सौरभ गायकवाड यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय महाराजा फायटर्स। परंतु 3 दिवस क्रिकेट चालेल परंतु आपल्याला रविवारी रात्री कळेल जिंकणार कोण, ट्रॉफी कोणाकडे जाईल, ही मानाची स्पर्धा कोण जिंकणार, कोणती टीम जिंकणार, कोणता संघ मालक जिंकणार हे कळेल।
यावेळेला पुलचा फटका रोनकच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. हाताने नाही परंतु पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला चेंडूचा. चेंडूची फेकी तेवढी चांगली झाली आणि एक धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या 1 ने गेली ती. हा 1 ने सुरुवात झाली. 5 षटकांच्या या मॅच मध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि केवळ 1 धाव झालेली आहे. प्रवीण यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, फटका तर फसला, थोडासा दूर राहिला आणि 2 धावांसाठी 1 धावेसाठी यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे, बराच दूरवर राहिले परंतु कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. परंतु प्रवीण या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कमी धावसंख्या म्हणजे तेवढी मोठी धावसंख्या नाहीये परंतु त्याचा पाठलाग करत असताना मात्र प्रतिस्पर्ध्यांना थांबवलंय आतापर्यंत आणि धावसंख्या 3 आहे. सर षटक संपले का? झाले. 3 धावा केवळ दिल्या आहेत. 58चा पाठलाग करायचा होता म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 4 षटक बाकी आहेत आणि 55 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. छोट्यांपासून सगळ्या मोठ्यांपर्यंत सगळ्यांना उत्कंठा या खेळाची लागली आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांचा आयुष्याचा प्रमुख घटक बनलेला हा क्रिकेटचा खेळ आज मात्र गारकेंडी गावामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक घरात हीच चर्चा आहे की कोणाची टीम जिंकणार. काळ बदललाय, काळाबरोबर क्रिकेट बदललाय. म्हणले सर आपण क्रिकेट खेळत होतो क्वचित एखाद्याच्या अंगावर टी शर्ट असायचं, आता जो चांगला खेळतो वर्षाला 20-25 टी शर्ट त्याला अशीच मिळतात. आणि म्हणजे हा काळ आणि बदललेलं क्रिकेट आहे. बॅटची कडा, बॉल मात्र जाईल घोषांकित क्षेत्राच्या दिशेने जिकडे 1 धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एकच टुर्नामेंट खेळण्यासाठी नॉकआउट स्टेजच्या स्पर्धा असायच्या. गावाकडचं क्रिकेट थोडंसं वेगळं होतं. चांगला बॉल पुन्हा पाहायला मिळाला. बॉलला थोडीशी फ्लाइट दिली परंतु ऑन साइडला ढकललाय. 1 रन तिकडे पूर्ण केली जाईल. प्रवीण चौधरी देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. दीपाड देएसटी परंतु चांगली बॉलिंग आणि चांगली बॅटिंग. या मॅच मध्ये देखील त्यांनी 1 षटकार मारलाय आणि बॅटिंग बॉलिंग साठी मामा भाचे जुगलबंदी. पुढे सरकले, पदल आलित्य दाखवलं आणि बॉलला फेकून दिलं सीमा रेषेच्या पार. षटकार. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो. एक चांगला म्हणजे एक आदर्श फटका होता. लेदर क्रिकेटचं प्रात्यक्षिक चांगल्या पद्धतीने घेतले असल्या कारणाने ते फुटवर्क खूप चांगलं पाहायला मिळालं. टायमिंग पाहायला मिळालं. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते 12 वर. 58चा पाठलाग करायचा आहे. रोनक दुसऱ्या बाजूला सचिन असतील, संजय असतील. प्रवीण पुन्हा शफल झाले. स्क्वेअर लेगची दिशा निवडली, त्याचा फायदा या ठिकाणी घेतलाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि पोहोचलाय सुद्धा सीमारेषा पार. रोनक मात्र इकडे चांगली कामगिरी करतायत. जो पहिल्या डावात धावसंख्येला नियंत्रण पाहायला मिळालं होतं पहिल्या ओव्हरमध्ये, त्या नियंत्रणापासून बाहेर आलेत. वा अफलातून लाजवाब. रोनक साठी अख्ख्या मैदानाने टाळ्या वाजवल्या.
अद्भुत शॉट ऑफ द डे रौनक शिंदे. साठी अष्टविनायक आणि साई दर्शन या लवकर. रोनक वाहा इकडे थोडीशी लेजी खेळले, म्हणजे इकडे केवळ बॉलला ढकलण्याचा प्रयत्न त्यांचा होता. काही चांगल्या स्ट्रोक नंतर कमबॅक केले गोलंदाज प्रवीण यांनी आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 22 धावा. 5 ओव्हरमध्ये 58 करायच्या आहेत. फुलटॉस बॉल, त्याच्यावर संजय यांचं आक्रमण पाहायला मिळालं, परंतु चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत संदीप गायकवाड आहेत यावेळेला. प्रवीणने पहिलं षटक चांगलं टाकलं होतं, परंतु दुसऱ्या षटकात प्रवीण चौधरी आले, थोड्याशा धावा आल्या आणि आता संदीप गायकवाड या धावसंख्येला थांबवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. धावसंख्या 23 झाली आहे. 23 धावा धावफलकावर. यानंतर एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. अष्टविनायक ज्यांनी पहिला विजय मिळवलाय, साई दर्शन विजयाची सुरुवात करायची आहे. आणखीन एक लाजबाब स्ट्रोक तिकडे येताना पाहायला मिळाला. डोळ्यांची पारणं फेडणार दैदिप्यमान क्रिकेट चौकार. काय बॅटिंग या ठिकाणी करतायत पहा. लांबलचक मारलेला षटकार त्याच्यापेक्षा सुद्धा या चौकारामध्ये सुंदरता होती. कव्हरच्या दिशेने मारला खेळला, कव्हर ड्राईव्ह लाजबाब होता आणि धावसंख्या 4 ने पुढे गेली आहे. 27 धावा. या वेळेला पुन्हा पुढे आले, कव्हरची दिशा निवडली आहे. याही वेळेला गॅप मध्ये बॉल जाईल का? वाह, चांगली फिल्डिंग तिकडे केली आहे, परंतु इकडे लेझी कामगिरी होताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 28 धावा. हो, यावेळेला कमबॅक करताना पाहायला मिळाले गोलंदाज. 28 वर ही धावसंख्या थांबलेली आहे. अजून 14 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. संदीप गायकवाड प्रयत्न करतायत या स्पर्धेमध्ये ऍज अ आयकॉन म्हणून बॉलिंग करतायत. समोर संजय गायकवाड वर्सेस गायकवाड, परंतु एक चांगला बॉल टाकला. जसे बाहेर आले क्रीज सोडून खेळण्यासाठी, त्याच वेळेला जर पाहिलं तर टप्पा आणखी पाठीमागे घेतला. डॉट बॉल. 13-30. साई दर्शनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि अष्टविनायकला बॅटिंगसाठी आमंत्रित करण्यात आले. 13 बॉल 30. 13 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. संदीप गायकवाड चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. आणखीन एक बॉल डॉट जाईल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. या ओव्हर मध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या संदीप गायकवाड यांनी. मॅचने पुन्हा एकदा रंग बदलला. 12 बॉल आणि 30 रनची आवश्यकता.
12 बॉल मध्ये 30 रनची आवश्यकता आहे. एका बाजूला महाराजा फायटर्स ज्यांनी पहिला सामना जिंकलाय, दुसऱ्या बाजूला वरंगवाडी 11 पहिल्या सामन्यात चुरशीचा सामना झाला, थोडक्यात पराभव झाला होता, परंतु आता विजयासाठी तत्पर आहेत आणि आता बॉलिंग साठी येतात प्रवीण आहेर. नांदूर पठारचे खेळाडू आहेत प्रवीण आहेर. पाहूया प्रवीण. 12 बॉल मध्ये 30. एका बाजूला रौनकची लाजवाब बॅटिंग सुरू आहे परंतु प्रवीणचा सुद्धा वेग आहे. यावेळेला चांगला बॉल पाहिला मिळाला, मिड विकेटच्या दिशेने ढकललाय, एक धाव तिकडे घेतली आहे, एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि धाव संख्या 1 ने पुढे जाते. अनिकेत बेलकर यांना आपण पाहतोय. 11 मध्ये 29 धावा. चांगला बॉल होता परंतु त्याला मिड विकेटच्या दिशेने ढकललं. 1 रन पूर्ण केली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण केली गेलेली आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. आता जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 27 10-27. हॅलो बेलोटे सर, थोडीशी वातावरण निर्मिती करा, सगळेजण तुम्हाला पाहायला आलेले. शेवटचे 10 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 27. एक मोठी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अनिकेत बेलकर, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रवीण आहेर. एकाच विभागातील दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात. खोलवा टप्प्याचा बॉल वेगात होता परंतु गोशांकी क्षेत्राच्या दिशेने जाईल. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. पंचांचा निर्णय येईल तो दोन्ही संघांना बंधनकारक असेल. लवकरात लवकर पंच निर्णय कळवा. किती धावा आहेत सर? 1 धाव आहे. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. आता टीम साठी षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल अनिकेतला, कारण प्रवीण आहेर लाजवाब बॉलिंग होते सध्या. यावेळेला बिगिट केलाय, फटका फसला आणि हातातून 1 2 3. आता मात्र सुटला आणि तिकडे 2 धावा मिळतील. धाव संख्या 2 ने पुढे गेली आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 24 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 8 बॉल बाकी आहेत. एका बाजूला महाराजा फायटर, एका बाजूला वरंगवाडी यांच्यातील एक जबरदस्त मॅच. जिंकायचे दोघांना सुद्धा. गावचं क्रिकेट आहे, गारखिंडी गाव आज मात्र संपूर्ण क्रिकेटच्या रंगात न्हावून जाताना पाहायला मिळत आहे. गाव छोटस आहे परंतु तालुक्यामध्ये मानाचं आहे आणि चर्चा गारखिंडी गावाची आहे. 8 चेंडू शेवटचे भवितव्य ठरवतील या सामन्याचे. प्रवीणने आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे. या वेळेला फटका, हवाई हल्ला केलाय आणि कॅच पकडली गेली. यस, प्रवीण घेतात विकेट. ये साला तो वही मच्छर है जो अपन उस दिन सो रहा था तो अपन को काट रहा था कि भैया उस दिन सात बॉल शेवटचे बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. कमी धावसंख्येत सुद्धा एक चांगली मॅच रंगली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. स्वप्नील लामखडे.
स्वप्नील आलेले आहेत. हा बॉल खूप निर्णायक आहे. जर या बॉलवर मोठा फटका आला मॅच मध्ये रंगत वाढत राहील. चांगला बॉल होता खोलवर टप्प्याचा कव्हरच्या दिशेने ढकलला. एक धाव तिकडे पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल का? यस, प्रयत्न होतोय आणि रोनक स्ट्राईक देखील स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. बघता बघता ओव्हर संपली चौथी आणि धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे ती 36 धावा. 22 धावांची आवश्यकता आहे. आता चर्चा हीच आहे की ओव्हर कुणाला दिली जाणार, कोणता गोलंदाज येणार. समोर रोनक आहे. रोनकचा प्रयत्न हाच असेल स्ट्राईक स्वतःकडे जास्तीत जास्त ठेवायचा. 6 चेंडूत 22 धावांची आवश्यकता. मॅच मोठी आहे, अशक्य नाहीये. प्रयत्न करावे लागतील. एका बाजूला वरंगळवाडी, एका बाजूला महाराजा फायटर्स. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच केली आहे. बॉलिंग साठी येत आहेत हर्षल चौधरी. बॉल नाही हातात दिला तर टीमचं भवितव्य हातात दिलंय. शेवटचे 6 चेंडू. नवोदित खेळाडू आहेत. समोर रोनक आहे. 6 मध्ये 22. वाह, एकमेकांना आजमावतायत देखील. मॅच कोण जिंकणार? महाराजा फायटर जिंकली तर लगातारची दुसरी मॅच जिंकतील. वरंगवाडी जिंकली तर त्यांची विजयाची सुरुवात होईल. हर्षलच्या हातात चेंडू आहे. काय होणार या मॅच मध्ये? रोनकची बॅट, हर्षलच्या हातातला बॉल. 6 मध्ये 22. मॅच गेली शेवटच्या ओव्हर मध्ये. पहिला बॉल थोडासा दबाव पाहिला मिळाला. बाईट बॉल आहे. 6 मध्ये 21. 6 चेंडू. कारण आपण मैदानाच्या बाहेर उभा राहून बोलू शकतो, अरे हे का नाही केलं, ते का नाही केलं, परंतु त्यालाच माहिती जो मैदानामध्ये करतोय बॅटिंग किंवा बॉलिंग. 6-21. वाह, या वेळेला आपण पाहू शकता ऑप्शनच्या बाहेरचा बॉल बाउन्स होतोय, कटही होतोय आणि खूप चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 5 मध्ये 21. 5 मध्ये 21. रोनक. ओहो, या वेळेला मात्र बराचसा बाहेर बॉल टाकलाय. व्हाईट बॉल. दबाव आहे, दबाव आहे, दबाव बॉलरवर आहे, दबाव बॅटरवर आहे. ही गारखिंडी प्रीमियर लीग आहे. आता मात्र 5 मध्ये 20. 1-2 मोठे फटके गरजेचे आहेत. मजा येईल मॅच मध्ये आणखी. हर्षल समोर रोनक, दोन्ही गावातील खेळाडू. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल. व्हाईट बॉल घोषित केला जाईल. 5 मध्ये 19. 5 बॉल 19. पाच चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मॅच मधील रंगत अजूनही कुणालाही माहित नाही कोण जिंकणार, महाराजा जिंकणार की वरंगवाडी जिंकणार. दोन्ही संघांच्या समर्थकांचे ठोके मात्र हृदयाचे धगधग 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 करायला लागले असतील. अशीच मॅच मात्र आता सुरू आहे. एक मोठी मॅच. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न आणि शेवटी बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. हॅलो बेलोटे सर, जमा झालेली रक्कम देखील कपात केली जाईल ना आता थोडस.
सगळ्यांना प्रतीक्षा हीच आहे की बेलोटे सरांचा नृत्य आविष्कार कधी पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर तिकडे. वा काय फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय. 2 धावा. बॉलने मात्र हुलकावणी दिली 2 खेळाडूंना आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. मॅच पुन्हा एकदा जबरदस्त. पुन्हा एकदा एक खतरनाक सामना. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू आणि 13. रोनकच्या बॅट मधून एखादा मोठा फटका अपेक्षित असणार आहे. हर्षल त्यांना रोखण्यासाठी सज्ज आहे. 3-13. यावेळेला स्क्वेअर लेगला उडवलाय बॉल. वळायच्या वरून 2 धावा. आता मात्र 2 बॉल आणि 11. रोनक शिंदे हे ते नाव आहे ज्यांच्याकडे क्षमता आहे. कंपल्सरी चेसा नियम आहे. 2 बॉल 11 म्हणजे षटकाराची आवश्यकता आहे. रोनकच्या बॅट मधून षटकार येईल का. हर्षल बॉलिंग साठी 2 बॉल 11. बॉल खालीच राहिला आणि अख्खं मैदान टाळ्या वाजवत आहे हर्षलला सपोर्ट. कारण नवोदित खेळाडू आहे. कदाचित पहिल्याच मॅच मध्ये ते आहेत आणि सुंदर बॉलिंग पाहायला मिळते. काही वाईट बॉल टाकले त्यातून ते सावरले. आता 1-11. वरंगवाडी विजयाच्या दिशेने वाटचाल करते. हर्षल साठी जर मॅच जिंकून दिली तर 500 रुपयाचा पुरस्कार. आणि यस हर्षलने ते केलंय. गारखिंडी गावचा उभरता सितारा हर्षल मॅच जिंकून देतोय.